अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाणार। नाशिकच्या काठी गल्लीतील सातपीर दर्गा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान बांधकाम केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती। बोगस मुख्याध्यापक पराग कुडके नियुक्ती प्रकरणी नागपूर पोलिसांकडून गोंदियाच्या एका शिक्षण संस्थेतील सचिव राजू मेश्रामला अटक। भाजपा आमदार अमित साठम यांच्या नावानं मेसेज करून पैशांची मागणी या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाराष्ट्रात भाजप संघटन बांधणीला नवं बळ 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण। संघटन हेच खरं बळ या तत्वावर भाजपची तयारी। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया पूर्ण। भंडारामध्ये 21 मंडळात भाजपने तरुण अध्यक्षांची निवड केली। पहिल्यांदाच 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी। शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या अध्यक्षांची निवड करत जबाबदारीचं वाटप। 22 एप्रिलला काँग्रेस नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार। काँग्रेसनं सातत्यानं अन्याय केला, थोपटेंकडून खंत व्यक्त। विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, थोपटेंचं वक्तव्य। ज्या पक्षानं तुम्हाला नावारूपास आणलं त्या पक्षावर आरोप करू नये, नाना पटोलेंचा संग्राम थोपटेंना सल्ला। जिकडे संग्राम थोपटेंना जायचं तिकडे अंधार, पटोलेंची प्रतिक्रिया। संग्राम थोपटेंनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, वर्षा गायकवाड यांचा थोपटेंना सल्ला। ईडी सीबीआयचा वापर करून थोपट्यांवर दबाव टाकला जातोय, गायकवाडांचा आरोप। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।